हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल। माझ्या आजूबाजूचा परिसर बघून तुम्हाला कळलंच असणार की आज आपण कुठे आलेलो आहे। तर हो मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत शेतात। शेतामध्ये वांगी आहेत आणि गवाराच्या शेंगा आहेत। तिकडे माझी मम्मी गवाराची शेंगा तोडत आहे आणि मावशी सुद्धा आहे। मावशीची मुलगी लहान श्रावणी नाव आहे तिचं, आणि त्याचबरोबर आजी सुद्धा आलेली आहे सोबत, आणि माझा छोटा भाऊ जय सुद्धा आलेला आहे। किती झाल्या मम्मी शेंगा तोडून? माझ्या मम्मीने एवढ्या गवाराच्या शेंगा तोडलेल्या आहे। आणि मावशी तुम्ही किती तोडल्या एका हाताने? मी आता दाखवते नंतर। ऍक्च्युली माझ्या मावशीचा एक हात फ्रॅक्चर झालाय, त्याच्यामुळे एका हाताने सगळं काही काम करावं लागते। खूप अवघड असतं एका हाताने काम करणं। चिकू तू काय तोडत आहे? मी गवाराच्या शेंगा वांगी तोडते। अच्छा, थोडंसं जास्त तोडशील माझ्यासाठी हा, मी व्हिडिओ बनवत आहे ना, त्यामुळे मला तोडता नाही येणार। महत्त्वाची बाब म्हणजे आम्हाला वांग्याच्या आणि गवाराच्या झाडांबरोबरच मिरच्यांचे सुद्धा झाडं सापडले आहेत। हे मिरची झाडं इकडे सुद्धा आहे, पूर्ण इकडे आपल्याला मिरचीचे झाडं दिसतील। याला छोट्या छोट्या मिरच्या आहेत, काही मोठ्या सुद्धा आहेत, त्या आम्ही आता तोडणार आहोत। एक मला लाल मिरची दिसली आहे, मी तुम्हाला दाखवते ते, हे बघा लाल मिरची, एकदम छान असा गर्द लाल कलर आहे तिला। मला खूप आवडली ती मिरची, पण खायला बिलकुल नाही आवडत कारण की खूप तिखट असते। मी मिरच्याच्या झाडाच्या मधात बसलेली आहे आणि इथे मला छोटासा एकदम छोटा असा सांबार दिसलेला आहे। समोर सुद्धा बघू, आम्ही सांबार दिसला तर आम्ही तोडून घेऊ थोडा। आणि इकडे तुम्हाला दिसत असणार मिरच्या तोडण्याची मोहीम या दोघी जणी राबवत आहेत। तिकडे माझी आजी सुद्धा मिरच्या तोडत आहे आणि इकडे माझी मावशी सुद्धा मिरचीचं लोणचं टाकणार आहे वाटते। हो का ग मम्मी, मिरचीचं लोणचं टाकणार का? इथे लाल मिरच्या आहेत, काही लाल आहेत काही हिरव्या आहेत, अशा कॉम्बिनेशन आहे मिरच्याचं। वाव, इथे टमाटर आहेत, काही हिरवे आहेत आणि काही लाल आहेत। चिकू, तुला कसं वाटत आहे शेतामध्ये येऊन? आता मला छान वाटतंय शेतामध्ये। त्यातले मी सगळे टमाटर खाऊन टाकणार आहे। आता आम्ही घरी परत जायच्या रस्त्याने निघालेलो आहे। तर भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।